सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या महान क्रांतिकारकांच्या हौतात्म्य दिनाबद्दल एक छोटासा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे। तर यानिमित्त सर्वात पहिल्यांदा सावरकर IAS स्टडी सर्कलचा विद्यार्थी बिपिन याला मी पुढे बोलवतोय की त्यांनी भगतसिंगांबद्दल हिंदीत थोडक्यात माहिती आपल्याला इथं सांगायची। आज भगत सिंह का पुण्यतिथि है। मैं कुछ भगत सिंह के बारे में बताना चाहता हूँ। उनके बारे में जितना पता है उतना कम ही है। भगत सिंह का जन्म लाहौर में हुआ। भगत सिंह का एक ही ध्येय था कि जो हिंदुस्तान में जो भेदभाव चल रहा है उस भेदभाव को मिटाया जाए। उन्होंने एकत्रित करके ब्रिटिश के खिलाफ लड़ने की तैयारी की। इसके लिए भगत सिंह ने सभा बनाई थी जिसका नाम था नौजवान भारत सभा। उसमें वो सक्सेस भी रहे। उसके बाद भगत सिंह कानपुर गए। जब भगत सिंह कानपुर गए, कानपुर जाने के बाद भगत सिंह एक संघ में शामिल हुए जिनका वो संघ का नाम था हिंदुस्तानी समाजवादी प्रजातंत्र संघ। वो संघ में शामिल हुए और वो संघ के साथ साथ ब्रिटिश सरकार के खिलाफ काफ़ी काम किया। भगत सिंह ने जब लेजिस्लेटिव असेंबली में जब पब्लिक सेफ्टी बिल जब पास किया रहा, जब उसमें वाद विवाद जब चालू हुआ, भगत सिंह ने तभी उसी टाइम लेजिस्लेटिव असेंबली में बॉम्ब फेंका। उस बहरी सरकार को एक सबक देने, उनको चेतावनी दी। भगत सिंह लाहौर में जब साइमन कमीशन के अगेंस्ट जब काम लाला लाजपत राय ने जब आवाज़ उठाया था, उसी समय भगत सिंह भी शामिल थे। और तभी सॉन्डर्स ने लाठीचार्ज का ऑर्डर दिया जिसमें लाला लाजपत राय की हत्या हो गई। भगत सिंह को उसका गहरा असर पड़ा और भगत सिंह ने कसम खाई कि लाला लाजपत राय का मैं बदला जरूर। उसने इसमें सुखदेव का प्लान था। सुखदेव के प्लान में राजगुरु और भगत सिंह शामिल थे जिसमें सॉन्डर्स को मारा गया और उसी सॉन्डर्स को मारने के खिलाफ भगत सिंह को फांसी दी। तसंच आता इथे पूजा थोडक्यात आपल्याला माहिती सांगणार आहे याच्याबद्दल इंग्लिशमध्ये सांगणार मराठीत। ओके ओके जसं विपिननी भगतसिंगांबरोबर सांगितलं तसे त्यांचे जोडीदार पण होते राजगुरू। राजगुरूंचं पूर्ण नाव आहे शिवराम हरी राजगुरू। हे खेड पुण्यामध्ये जन्म झाला, आता राजगुरू नगर म्हणून प्रसिद्ध आहे। जसं त्यांनी सांगितलं की त्यांनी खूप सारे ॲक्टिव्हिटीज केले ब्रिटिशांच्या अगेन्स्ट आणि त्यांनी मारलं संडर्सला म्हणून त्यांना त्याची फाशीची सजा दिली। अजून एक म्हणजे प्रसिद्ध त्या लोकांचं काम होतं ते काकोरी ट्रेन लुटायचं, ज्याच्याने त्यांना त्यांचे हत्यार आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी पैसे मिळालेले आणि ह्याच्यामध्ये राजगुरूंचा पण समावेश होता आणि त्यांनी खूप मदत केलेली हे सगळं करण्यासाठी। आणि खरंच खूप लोकांना म्हणजे आपण खूप महान लोकांची पुण्यतिथी साजरी करतो तशीच ह्यांची पण आपण करतोय, ही खूप चांगली गोष्ट आहे आणि इट्स अ वेरी गुड थिंग दैट वी आर डूइंग एंड ग्रैंड सल्यूट फॉर देम। अभी हम लोग जो श्रद्धांजलि सभा यहाँ पे कर रहे हैं सावरकर स्मारक मुंबई, ये तो बराबर है। अखंड भारत जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा इथं पण करणं आवश्यक आहे, पण खरी श्रद्धांजली ही या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना ज्या ठिकाणी फाशी दिलं होतं तो लाहोर, त्यांनी काय अर्धा भारत स्वतंत्र होण्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान केलेलं नाही आहे। जे केलेलं आहे ते संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे आणि अशा वेळेला या बलिदानाची योग्य ती दखल भारतात घेतली जात नाही। किंबहुना जो भारत आजही पारतंत्र्यात आहे, तर आज पाकिस्तान असं म्हटलं जातं, तर त्या ठिकाणी खरं हे स्मारक उभारणं आवश्यक आहे भगतसिंगांचं आणि ते लाहोर हे ठिकाण आहे की ज्या ठिकाणी खरोखर त्या लोकांना अजून तेवढा अभिमान वाटत नाही त्याच्याबद्दल जेवढा आम्हाला सगळ्यांबद्दल वाटतो। दुर्दैव आहे ते म्हणजे राजगुरूंबद्दल सुद्धा आपल्याकडे तेवढा मान ठेवला गेला नव्हता, पण नंतरच्या काळामध्ये मग खेड जिथे राजगुरू होते त्याचं नाव बदललं आणि त्याला राजगुरू नगर असं आज नाव दिलेलं आहे। पण आपल्यासमोर एक खूप मोठं लक्ष्य आहे ते म्हणजे हा जो देश आमचा तुटलेला आहे, कारण क्रांतिकारक सगळ्या वेगवेगळ्या भागातून आहे। चितगावकट म्हणतो, चितगाव कुठे आहे? बांगलादेश, अजूनही ते भारतात नाही आणि भारत स्वतंत्र होण्यासाठी ह्या सगळ्यांनी आपला जीव दिलेला आहे। तर आपल्याला ही स्मारकं अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी घटना घडली त्या त्या ठिकाणी उभी करणं हे आपलं कर्तव्य असेल। यानंतर
आपल्याच क्लासचे विद्यार्थिनी आहे सफीना, ती एक उर्दूमध्ये छोटीशी जैसा कि विपिन ने कहा और पूजा ने कहा, तो मैं उसको गज़ल में, एक छोटी सी गज़ल में बोलना चाहूँगी। गज़ल है, ये दास्तान मज़मून नहीं, ये दास्तान मज़मून नहीं, ये तारीख़ इनकलाब है। ये दास्तान मज़मून नहीं, ये तारीख़ इनकलाब है। भगत सिंह, सुखदेव और राजगुरु, इन पर भारत को अभिमान है, इन पर भारत को अभिमान है। इनकी दिलेरी, बहादुरी और जज्बे और कुर्बानी और शहादत को हमारा सलाम है। ये तारीख़ हिंदुस्तान। आपल्या परंपरेप्रमाणे जे करायचं आहे त्याबद्दल घोषणा देणं आपलं काम आहे, त्यामुळं माझ्या पाठोपाठ घोषणा द्यायची आहे। अखंड भारत करके रहेंगे ही घोषणा असेल। अखंड भारत करके रहेंगे, जोरात जेवलाय ना दुपारी। अखंड भारत करके रहेंगे, अखंड भारत करके रहेंगे। भारत माता की जय, वंदे